सरस्वतींचे हे गुरु स्वामी शिवानंद सरस्वती आज आपण पाहणार आहोत. तर आपण स्टार्ट करू पहिल्यांदा स्वामी शिवानंद सरस्वतींच्या विषयी. तर परमहंस स्वामी शिवानंद सरस्वती, तर सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा जीवन परिचय आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. त्यांचा जन्म कुठे झाला तर 8 सप्टेंबर 1887 रोजी तमिळनाडूमध्ये पद्ममंडई येथे जन्म झाला. पद्मामंडई किती साली? 8 सप्टेंबर 1887 रोजी तमिळनाडू येथे पद्मामंडई येथे जन्म झाला. वडिलांचं नाव काय होतं? P.S. वेंगू अय्यर. वडिलांचं नाव काय होतं? P.S. वेंगू अय्यर. ते अत्यंत कसे होते? हुशार विद्यार्थी होते. हा त्यांचं शिक्षण कुठे झालं सगळं तर तिजोर मध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं त्यांनी. म्हणजे ते डॉक्टर होते थोडक्यात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय केलं की मलयामध्ये 10 वर्ष डॉक्टरीचा व्यवसाय केला. आणि ह्यामध्ये अनेक लोकांवर त्यांनी काय केले की फ्री मध्ये उपचार केले, म्हणजे अगदी मोफत उपचार केले. 1923 साली त्यांना ईश्वरी आदेश आला की बाबा, आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की म्हणून त्यांनी डॉक्टरी पेशा सोडून दिला आणि भारतामध्ये काय केलं की ऋषिकेश येथे ते आले. आणि तिथे गौरगुरु स्वामी विश्वानंद सरस्वती यांच्याद्वारा त्यांनी काय केला की सरस्वती संन्यास परिषद हे परंपरेत दीक्षित शिवानंद सरस्वती कैलास आश्रमात सर्व विधी त्यांनी काय केले की तिथं केले. म्हणजे त्यांना तिथं गुरूंनी नाव दिलं शिवानंद सरस्वती. आणि सर्व विधी त्यांना म्हणजे गुरु शिष्य परंपरेने जे काही विधी द्यायला पाहिजेत किंवा संन्यास घेताना ते सगळे विधी मार्च 1924 मध्ये गुरुस्वामी विश्वानंद सरस्वती द्वारा त्यांच्यावरती केले गेले. आणि त्यांना संन्यास परंपरेमध्ये किंवा दीक्षित संन्यास परंपरेमध्ये त्यांना त्यात घेतलं गेलं. ऋषिकेशमध्ये काय केलं शिवानंदांनी? आध्यात्मिक जीवनामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. 1927 मध्ये त्यांनी काय केलं? लक्ष्मण झुला इथला जो दवाखाना होता त्यांचा रुग्णावर मोफत उपचार करण्यात, ते तो मात्र चालूच ठेवला थोड्या प्रमाणामध्ये. भरपूर ठिकाणी त्यांनी काय केलं की प्रवास, म्हणजे ते पण ते जरी दवाखाना चालू होता पण तिथं ते काय करत होते? मोफत उपचार करत होते. तिथे काही लोकांकडून पैसे ते घेत नव्हते. नंतर त्यांनी अनेक ठिकाणी भरपूर प्रवास केला, अनेक तीर्थस्थानांना भेट दिली, अनेक म्हणजे कीर्तन ऐकली, व्याख्याने केली, किंवा अरविंद आश्रमाला जो पांडेचारीतला आहे तिथं पण त्यांनी काय केले की भेट दिली. नंतर रमण आश्रमामध्ये रमण महर्षींचे दर्शन घेतलं. केदारनाथ बद्रीनाथ इथे सगळ्यांच्या बरोबर ती भेट केली किंवा तिथे वादविवाद रंगवले सगळ्यांबरोबर. आणि 1931 मध्ये कैलास मानसरोवरची पण यात्रा केली. सगळ्यात हाईट वर आहे कैलास मानसरोवर, 18,000 ते 18,500 फूट हाईट वरती. तिथं सगळ्या धर्मांचं ओरिजिन मानलं जातं कैलास मानसरोवरला. लोक तिथं हिंदू धर्म, बौद्ध धर्म, सगळ्या धर्मांचं मुख्य किंवा जैन धर्म, इथून सगळ्यांचा उगम कैलास मानसरोवराच्या तिथून मानला जातो. कैलास आणि कैलास पर्वतावरती कुणी पण आजपर्यंत चढलेलं नाहीये. कैलास पर्वत म्हणजे त्याची प्रदक्षिणा करतात कैलास पर्वताची, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत तर कोणी चढलेलं नाहीये. आता तर सगळ्यांना बॅनच केलंय. तिथे असं एक प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा तिथून चढता येत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे आतमध्ये काय आहे लोकांना माहितच नाही. मानस सरोवरामध्ये मात्र लोक बरेच जाऊन जातात तिथून हे करतात. शिवानंद आयुर्वेद फार्मसी स्थापन करून त्यांनी काय केली? मानवाची आरोग्याची काय केली? सेवा केली. म्हणजे शिवानंद आयुर्वेद फार्मसीद्वारे लोकांना बऱ्यापैकी त्यांनी काय केलं की मोफत औषधांचा पुरवठा केला. दिव्य जीवन संघ आणि रायविंग लाईफ सोसायटी स्थापन करून त्यांनी काय केलं की त्या माध्यमातून लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले आणि योग शिकवला. म्हणजे साधारणतः 1924 मध्ये त्यांनी काय केले की संन्यास घेतला की त्यांना 1923 साली त्यांना ईश्वरी आदेश आला. मग त्यांनी त्यांचं सोडलं. 24 मार्च मध्ये त्यांनी काय केलं? 1924 मार्च मध्ये संन्यास घेतला. नंतर 1927 मध्ये लक्ष्मण झुला येथे दवाखाना परत चालू केला. 1931 मध्ये त्यांनी कैलास मानसरोवरची यात्रा केली. आणि साधारणतः 1963 मध्ये त्यांनी काय केलं की ऋषिकेश येथेच परत महासमाधी घेतली. म्हणजे 1887 ते 1963 हा त्यांचा पूर्णपणे जीवन काळ आहे. आणि त्यामध्ये मॅडम मॅडम केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे जी भेट आहे ती त्यांनी तेथील साधू संतांना दिली का काय
ते काय म्हणजे माहिती केदारनाथ त्याच्याबद्दल. बद्रीनाथ ह्या तीर्थक्षेत्री गेले आणि तिथंच त्यांना बऱ्याच जणांचं म्हणजे काय झालं की म्हणजे जे अरविंद आश्रमाला जशी भेट गेली, रमण महर्षींचं दर्शन झालं, तसंच त्यांना केदारनाथ बद्रीनाथ येथे पण बऱ्यापैकी जे संन्यासी लोक होते तिथं होतं ते केदारनाथ बद्रीनाथची आता यात्रा जी करतो ती यात्रा केली आणि तिथं त्यांना बऱ्यापैकी संन्यासी भेटले. त्यांच्यातर्फे पण त्यांनी काय केलं की त्यांच्याशी वादविवाद किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करून काय झालं की त्यांच्या ज्ञानामध्ये किंवा आध्यात्मिक ज्ञानामध्ये बऱ्यापैकी भर पडली. हम्म. योगातील योगदानामध्ये काय आहे त्यांचं, तर शिवानंद सरस्वती हे बालपणापासूनच काय होते की वेदांत म्हणजे शंकराचार्यांनी जो वेदांत किंवा हे सांगितलं की बरेच जणांनी सांगितलं वेदांत फक्त शंकराचार्यांचं नाहीये, पण बऱ्यापैकी शंकराचार्यांचं नाव त्याच्यामध्ये पुढाकाराने घेतलं जातं कारण तो बऱ्यापैकी लोकमान्य झाला. तर वेदांत आणि योगाचे काय होते ते पुरस्कर्ते होते. आणि शिवानंदांनी सांगितलेल्या काय 20 मार्गदर्शक सूचनामध्ये संपूर्ण योगाचं मर्म समावलेलं आहे. त्यांनी शिवानंद स्वामींनी जे 20 मार्गदर्शक सूचना सांगितल्या त्यामध्ये जे योगाचं मूळ उद्देश किंवा मूळ गाभा किंवा मर्म म्हणतो, मर्मस्थान माहितीये प्रत्येकाला. आयुर्वेदामध्ये अशी बरीच मर्मस्थानं सांगितली जातात की जिथं तुम्हाला आघात केला असता तुमचा मृत्यू होऊ शकतो. तर ते काय असतं की तुमचं बऱ्यापैकी किंवा नर्वस सिस्टीम किंवा सर्क्युलरिटी सिस्टीमचा मेन पॉइंट असतो आणि तिथं तुम्हाला आघात केला की तुम्हाला काय होऊ शकतं की तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तसं योगाचं मूळ मर्म म्हणजे जिथं पूर्ण गाभा आहे, योगाचं सगळ्यात मुख्य मूळ किंवा मूळ गाभा ज्याच्यामध्ये पूर्ण योगा समावला अशा 20 मार्गदर्शक सूचना काय केल्या त्यांनी केल्या. या सर्व सूचनांचे पालन केल्यामुळे काय होतं की मनुष्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे काय होतात की मार्ग सापडतात. हम्म. त्यांनी काय केलं की म्हणजे आता त्यांनी कुठले कुठले सांगितले उदाहरण दिले त्यातले एक की ब्राह्ममुहूर्त पहाटे 4 वाजता उठणे. हा. आध्यात्मिक साधना करणे ही साधना काय होती की जर तुम्ही पहाटे 4 वाजता जर उठून तुम्ही साधना केली तर ही साधना काय होते की तुम्हाला जलद प्रगतीकडे घेऊन जाते. कारण त्या काळामध्ये सगळ्यांचं असं म्हणणं आहे की युनिव्हर्सल जी एनर्जी असते एक बाहेरची किंवा जी युनिव्हर्सल शक्ती आहे ती आपल्याला काय करते मदत करते किंवा कळत नकळतपणे काय होतं की आपला मूळ आपली एनर्जी आणि युनिव्हर्सल एनर्जी ह्याच्यामध्ये काय होतं की बऱ्यापैकी पहाटेच्या वेळेस तिचं बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणामध्ये काय असतो की ती एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात काम करते. आणि मग जर तुम्ही ध्यान धारणा जर त्या वेळात केली ब्राह्ममुहूर्तावरती उठून तर तुम्हाला ती आध्यात्मिक साधना जलद गतीने काय होते की प्रगतीकडे किंवा तुम्हाला काय की तुम्हाला जलद प्रगती होते किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये कारण शांतता आणि युनिव्हर्स दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करतात मदत करतात. आसन जप किंवा ध्यानासाठी पद्मासनात, सिद्धासनात किंवा सुखासनात उत्तरेकडे तोंड करून अर्धा तास बसा व हा कालावधी वाढवत 3 तासापर्यंत न्या. म्हणजे तुम्ही आसन जप किंवा ध्यान करताना काय करायचंय बैठक स्थितीतली आसनं बघितलीत आपण त्यातलं महत्वाचं त्यांनी आसन काय सांगितलंय पद्मासन किंवा सिद्धासन. आणि ते जमतच नसेल तर सुखासनात पण तुम्ही बसू शकता. आणि ह्यावेळेस काय करायचं तुम्हाला की उत्तरेकडे तोंड करायचं आणि अर्धा तास बसायचं आणि हा वेळ म्हणजे आज अर्धा तास मग उद्या तुम्ही ते 5 मिनिटांनी वेळ वाढवत वाढवत परत अर्धा तास वाढवू शकता एक 10-15 दिवसामध्ये असं तुम्ही काय करू शकता. तर हा वेळ 3 तासापर्यंत न्यायचा आपल्याला वाढवत वाढवत. आणि आहारात पण शिस्त पाहिजे. म्हणजे कधी पण जेवलंय कधी पण खूप खाल्लंय आवडलंय म्हणून खूप खाल्लंय असं नाही. तर मिताहार पाहिजे. नंतर तो शिस्त पाहिजे डिसिप्लिन पाहिजे आहारामध्ये सात्विक अन्न पाहिजे. अं? आणि अन्न त्यामुळे अन्न सुद्धा काय करायचं आपल्याला औषधाप्रमाणे सेवन करायचंय. तुम्ही कुठली गोष्ट आवडली म्हणून काय कंटिन्युअसली खात म्हणजे औषधं खात राहता का नाही तर औषधं डॉक्टरांनी आपल्याला मोजून दिलेली असतात. तसं जेवण पण त्यांचं म्हणणं आहे की औषधाप्रमाणे सेवन केलं पाहिजे. कारण अन्न हे आपलं औषध आहे जर ते औषधाप्रमाणे सेवन केलं तर ते चांगल्या प्रकारे कार्य करतं. मग आपले जिभेचे शोक म्हणून आपण खात राहिलो तर त्याच्यातून आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते. शक्यतो शाकाहारी राहा. ध्यान साधना नियमित करा मनशक्ती वाढवा. आणि जप स्वाध्याय आणि ब्रह्मचर्य दान सत्संग उपवास मौन समाधान अशा 20 सूचना त्यांनी पाळाव्यास सांगितले. त्यांनी काय काय सांगितलं जप करा स्वाध्याय करा ब्रह्मचर्य पाळा दान करा सत्संग करा उपवास करा मौन राहावा किंवा मौन घ्या म्हणजे आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस तरी कमीत कमी मौन घ्यायला पाहिजे. आणि समाधानी राहा.
अशा त्यांनी काय केलं तर आपल्याला बऱ्यापैकी 20 सूचना त्यांनी सांगितल्या. म्हणजे वरच्या पण त्यात आल्या की ब्राह्ममुहूर्तावर उठणे, आध्यात्मिक साधना करणे, पद्मासनात किंवा उत्तरेकडे तोंड करून बसणे, आहारात शिस्त ठेवणे, सात्विक अन्न घेणे, शाकाहारी अन्न घेणे, अन्न औषधाप्रमाणे सेवन करणे, ध्यान साधना नियमित करणे, मनशक्ती वाढवणे आणि जप, स्वाध्याय, ब्रह्मचर्य, दान, सत्संग, उपवास, मौन, समाधान अशा 20 सूचनांचे आपण पालन करणे. मग ह्या सूचना सगळ्या कशाबाबत आहे तर सदाचार विकसित करतात आपल्यामध्ये. चांगली वागणूक, सदाचार म्हणजे काय, एक चांगली वागणूक किंवा शिस्तबद्ध वागणूक डेव्हलप करतात आणि आपल्या मानवाला योग साधनेच्या फळासाठी किंवा कार्यासाठी काय आहेत त्या मोठ्या प्रमाणात मदत करतात किंवा आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचं आपण काय करणार आहोत की त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की कीर्तन, प्रवचन, व्याख्यान आणि संभाषण यातून त्यांनी माणसाला काय शिकवलं की मोठ्या प्रमाणात योगाचा शिकवण दिली. म्हणजे या 20 गोष्टी कशा पालन करायच्या किंवा योगामध्ये योग म्हणजे काय या सगळ्यांविषयी त्यांनी काय केली, त्यांची शिकवण दिली. त्याच्यामध्ये त्यांनी सतत सेवा करा असा संदेश दिला. अपमान सहन करायला शिका, कोणी दुखावले तर लहान मुलासारखे लगेच विसरा, जगामध्ये तिरस्कार, द्वेष हेच काय आहेत असं अज्ञान आहेत. प्रेम आणि विचाराने सर्व परिस्थितीचा काय करू शकतो आपण, सामना करू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे हे सगळं त्यांनी काय सांगितलं त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला शिकवलं. स्वामीजी स्वतःच्या योग तत्वज्ञानाला योग ऑफ सिंथेसिस म्हणत असत. ते त्यांच्या जे काही योगाचं ज्ञान आहे किंवा जे योगाचं ज्ञान ते लोकांना वाटत असत किंवा ते तत्वज्ञान सांगत असत त्याला ते काय म्हणत असत, योगा ऑफ सिंथेसिस असं म्हणत असत. त्याच्यानंतर स्वामीजींनी स्वतःच्या योगाचा जे योग ऑफ सिंथेसिस म्हणत असत आणि म्हणजे ते काय काय अपेक्षित आहे त्यांनी त्याच्या खाली लिहिलेलं आहे. हात काय करतात तर ते काय म्हणतात की कर्मयोगाने हातामुळे काय घडतो, कर्मयोग घडतो. कारण हा कुठली पण कृती आपण कशाने करतो तर हाताने करतो. म्हणून त्यांनी काय म्हणत असत की हाताने काय होतं की कर्मयोग घडतो. नंतर डोळे किंवा डोळ्यांनी काय होतं की ज्ञानयोग, कारण आपण कुठली गोष्ट वाचताना लिहिताना डोळ्यांचा वापर करतो म्हणून ते काय म्हणतात की डोळ्यांनी ज्ञानयोग घडतो. आणि हृदयामध्ये किंवा आपण भक्तीने जो काही योग करतो तो हृदयापासून करतो आपल्या, म्हणून त्यांनी म्हटलं की भक्ती योगाचा विकास हृदयातून होतो. म्हणजे ह्या सगळ्यांचा विकास काय त्यांना अपेक्षित आहे. मग ते अजून काय म्हणतात, मनामधील 3 दोष आहेत आणि ते कसे दूर करतात ते सांगतात. ते काय म्हणतात, मनामध्ये समजा आता मळ जो आहे आपल्या तो आपण काय करू शकतो किंवा आपलं कर्म योग किंवा आपलं कर्माचे जे साठवण आहे किंवा कर्माशय म्हणतो आपण, तो कमी करायसाठी आपण काय करू शकतो, कर्मयोग हा चांगल्या कर्मानेच कर्म करू शकतो किंवा हळूहळू काय करू शकतो आपण समाधीद्वारे आपला कर्मयोग घालवू शकतो. नंतर विक्षेप काय करू शकतो आपण उपासनेने घालवू शकतो किंवा आपल्या मळ किंवा मनातील वाईट गोष्टी कर्मयोगाने, चांगल्या योगाने, विक्षेप आहे तो उपासनाने आणि आवरण आहे ते ज्ञानयोगाने. जे ज्ञानाचं म्हणजे अज्ञानाचं तमो आवरण जे आहे आपल्यावरती ते आपण ज्ञानयोगाने काय करू शकतो, दूर करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, जे शरीरातील मळ किंवा वाईट प्रवृत्ती आहे त्या चांगल्या कर्मयोगाने आपण घालू शकतो. आपले जे विक्षेप आहेत ते उपासनेने घालू शकतो आणि जे तमो आवरण किंवा आपलं म्हणू शकतो की आपलं अज्ञानाचं आवरण आहे ते मात्र आपण कशाने घालू शकतो, ज्ञानयोगाने दूर करता येते. हे आत्मज्ञान केल्यावरच काय होतं, शक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आश्रमाच्या त्यांनी काय केलं की पब्लिकेशन ट्रस्टने शिवानंदांच्या सर्व आध्यात्मिक व योगविषयक विचारांच्या लिखाणाचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन केले आहे आणि त्यांची संख्या सुमारेहून किती 300हून जास्त आहे. त्यांनी जे काही योगाचं ज्ञान दिलं किंवा शिवानंद स्वामींनी त्यांचा आध्यात्मिक आणि योगाविषयीची सर्व माहिती काय केलेली आहे, कुठल्या तरी म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, लिखाणांचं पुस्तक स्वरूपात काय केलेलं आहे, प्रकाशन केलेलं आहे. आणि साधारणतः 300हून जास्त अनेक हे काय आहेत त्यांचे ग्रंथ अवेलेबल आहेत. आता स्वामी शिवानंदांचे अनुयायी काय आहेत, जगातील सर्व राष्ट्र, धर्म आणि जातीमध्ये आहेत. सर्व
राष्ट्र, धर्म आणि जातीमध्ये आहेत. त्याच्यानंतर ते काय काय शिकवतात आपल्याला शिवानंद स्वामी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे 1900 आता त्यांनी जे स्थापन केलेल्या संस्था किंवा आपल्याला हे जे म्हणतो आपण ग्रंथलेखन जे म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे ऋषिकेश येथे आयुर्वेदिक फार्मसीची जी स्थापना केली 1945 साली, ती महत्वाची संस्था आहे त्यांची. त्याच्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक औषधांचं स्वस्त किंवा मोफत वाटप केलंय त्याच्यामध्ये. नंतर सूक्ष्म चिकित्सा व आयुर्वेदिक उपचार हे त्या अंडरच त्यांनी केलेले आहेत. नंतर 1947 मध्ये त्यांनी काय केलं की ऑल वर्ल्ड साधूज फेडरेशनची स्थापना केली. म्हणजे सर्व जगभरातील साधू जे आहेत त्यांची काय केली आहे फेडरेशन किंवा त्यांची एक संस्था स्थापन केली आहे, फेडरेशन म्हणजे. नंतर 1948 मध्ये त्यांनी काय केलं, योग वेदांत आणि फॉरेस्ट अकॅडमीची स्थापना केली. आणि यादी दोन्ही संस्थांचा उद्देश काय होता की सर्व राष्ट्र, धर्म, जातीच्या लोक व आध्यात्मिक शिक्षण व प्रशिक्षण देणे हा त्यांचा हेतू होता. नंतर स्वामी शिवानंदांनी काय केलं, 1936 मध्ये ऋषिकेशच्या गंगेच्या पवित्र किनाऱ्यावरती काय केली की डिव्हाइन लाईफ सोसायटी या संस्थेची स्थापना केली. म्हणजे 1900 ऋषिकेशच्या गंगेच्या पवित्र बाजूला, तर तिथं आता आरती पण होते, गंगा आरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा उद्देश काय होता ती स्थापन करण्याच्या पाठीमागं, तर आध्यात्मिक ज्ञानाचा काय करायचा, सर्व लोकांमध्ये प्रसार करायचा. नंतर सर्व जाती धर्माच्या लोकांची निरपेक्ष सेवा करणे. आणि काय झालं, आणि दुसरं काय तर हळूहळू काय झालं, ह्या संस्थेचा व्याप इतका वाढत गेलाय की त्यांनी काय केलं की त्यांनी एक मासिक चालू केलं 1938 मध्ये, डिवाइन लाईफ जर्नल ह्या नावाने, जर्नल म्हणून नावाने काय केलं त्यांनी, डिवाइन लाईफ जर्नल हे आध्यात्मिक विषयाला वाहिलेलं पहिलं मासिक त्यांनी त्या संस्थेने चालू केलं. नंतर त्याच संस्थेने काय केलं, 1943 मध्ये शिव विश्वनाथ मंदिराची उभारणी केली. आणि 1957 मध्ये त्यांनी शिवानंद आय हॉस्पिटल सुरू केलं. नंतर शिवानंद पब्लिकेशन ट्रस्टने त्यांच्या सर्व लिखाणांचे, संदेश, शिकवणीचे सुमारे 300 पेक्षा जास्त पुस्तके अजून काय केली, इथून प्रसिद्ध केली. हम्म हे सगळं आपल्याला काय केलं त्यांनी, म्हणजे बऱ्यापैकी संस्था, कुठल्या कुठल्या संस्था लक्षात आल्या का, की ऋषिकेश आयुर्वेदिक फार्मसी, नंतर ऑल वर्ल्ड साधूज फेडरेशन, योगा वेदांत फॉरेस्ट अकॅडमी, नंतर डिवाइन लाईफ सोसायटी आणि शिवानंद पब्लिकेशन ट्रस्टनी त्यांचे सगळे पुस्तकं काय केली, 300हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध केली. नंतर त्यांनी अजून काय काम केलं की त्यांचे अनुयायी काय आहेत, खूप जगातील सर्व राष्ट्र आणि धर्म जातीमध्ये आहेत, म्हणजे एकाच धर्म किंवा जातीमध्ये नाही आहेत, तर सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये त्यांचे बरेच शिष्य किंवा अनुयायी आहेत. स्वामी शिवानंदांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे काय, तर जगाला स्वामी चिन्मयानंद आणि स्वामी सत्यानंद सारखे युगप्रवर्तक दिले. म्हणजे त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी त्यांना शिकवण दिली, त्यांनी बराच त्याचा परत पुढे प्रसार केला. म्हणजे कोण, तर स्वामी चिन्मयानंद आणि स्वामी सत्यानंद. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 20व्या शतकातील सर्व मोठ्या योग्यांना 4 जुलै 1900 म्हणजे ह्या सर्वात, म्हणजे जगातील सर्वात मोठा योगी जो आहे, त्यांनी कधी त्यांची जीवन यात्रा संपली, तर 4 जुलै 1963 रोजी आपली इहलोकाची यात्रा संपवली आणि काय घेतली, समाधी घेतली. थोडक्यात काय, तर स्वामी शिवानंद काय होते, तर योग आणि अध्यात्म क्षेत्रात फार प्रचंड आणि भरीव अशी त्यांनी कामगिरी केलेली आहे. अध्यात्म ते निर्विकल्प समाधीपर्यंत ते पोचले होते. ते जीवनमुक्त पुरुष होते. सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांचं स्वामी चिन्मयानंद आणि स्वामी सत्यानंद सारखे महान कर्मयोगी शिष्य जगाला दिले. आणि त्यांनी काय केलं की आध्यात्मिक वाटेवरती चालण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी काय केलं की कर्मयोग केला. आणि 4 जुलै 1963 साली त्यांनी काय केलं की त्यांची ही इहलोकाची यात्रा काय केली की संपवली आहे. तर हे काय पाहिलं आपण, साधारणतः आपण कुणाचं पाहिलं, तर स्वामी शिवानंद. ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का, कुणाला ह्यात काय अडचण आहे का? नाही मॅम. बर,
आता अजून आपले कुठले कुठले झाले कोणी सांगेल का मला? कुठले कुठले आपण मॉडर्न थिंकर बघितले, कोणाला नाव आठवतात का? श्री अरबिंदो मॅडम. हम्म. अजून? मॅम अरविंदो पाहिले, त्याच्यानंतर आचार्य रजनीश ओशो. हा. ओशो पाहिले, याच्यानंतर सत्यानंद सरस्वती, आता शिवानंद सरस्वती पाहिले, आणि कोवलयानंदांची माहिती घेतली, हम्म. आणि स्वामी विवेकानंद. DKS अयंगार यांची माहिती घेतली. हम्म. जे कृष्णाचार्यांचं राहिलेलं आहे आपलं. जे के कृष्णमूर्ती ना? हा, त्यांचं राहिलेलं आहे. हा, आणि अजून आता काय राहिलंय अजून? अं, का बऱ्यापैकी झालंय? विवेकानंदांचं झालंय का, मला याची हो, कल्पना नाही. विवेकानंदांचं झालं झालंय की मॅडम. आपण घेतलं. हा. विवेकानंदांचं झालंय, रामकृष्ण परमहंस यांचं पण झालेलं आहे. रामकृष्ण फक्त मला परमहंस. वाटतं तर जे के कृष्णमूर्तींचंच राहिलंय ना? हो. हो हो मॅडम. बर. तर जे के कृष्णमूर्तींच्या विषयी आता आपण पाहू. तर त्यांचं नाव काय ऍक्च्युली? जिद्दू कृष्णमूर्ती. त्यांचं मूळ नाव काय ऍक्च्युली? जिद्दू कृष्णमूर्ती. ते काय, त्यांचा जन्म कधी झाला, जन्म परिचय लिहून घ्या. ते कधी जन्मले तर 11 मे 1895 साली. हा. ते काय होते, भारतीय लेखक होते आणि आध्यात्मिक म्हणजे काय म्हणायचं ना आपण, थिओसॉफिकल, किंवा म्हणजे आपण एक आध्यात्मिकला इंग्लिशमध्ये म्हणतो ना, की असं तत्ववेत्ते किंवा असे होते ते. नंतर त्यांनी काय केलं, त्यांना जागतिक शिक्षक म्हणजे किंवा प्रगत भूमिके करण्यासाठी ते काय होते की पूर्णपणे त्याच्यामध्ये ते काय होते की जागतिक शिक्षकाच्या ह्याच्यामध्ये ते पूर्णपणे वाढले होते. म्हणजे 11 मे 1895 साली मदन पेल्ले किंवा मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिशांचा काळ होता तेव्हा ते भारतात त्यांनी जन्म घेतला. आणि 17 फेब्रुवारी 1986 मध्ये कॅलिफोर्निया US मध्ये त्यांचं काय केले, ते वारले. ते तत्वज्ञानी, लेखक होते आणि सार्वजनिक वक्ते होते. तर त्यांचं म्हणणं काय होतं की सत्य ही काय आहे की एक मार्गहीन भूमी आहे. म्हणजे स्वतः कोण जर शिक्षक किंवा गुरु ह्यांनी जेव्हा स्वतः एक सल्ला देतात किंवा सिद्धांत शिक्षक देतात किंवा पालन करण्याचा सल्ला देतात, तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्या विषयावरती आधी काम केलं पाहिजे. आणि मग त्याच्यावरती काम करून त्यांनी काय केलं पाहिजे की विद्यार्थ्यांना त्याचा सल्ला दिला पाहिजे. म्हणजे स्वतः जर आपण त्या मार्गाचं अवलंबन करू शकत असू, तेव्हाच ते विद्यार्थ्याला त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. नंतर त्यांनी काय केलं की धार्मिक आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ह्या विषयांच्या वरती काय केलं की भारत आणि ब्रिटन, युनायटेड स्टेट्स मध्ये त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या नफा न तोटा संस्थावरती काय करतात, फाउंडेशनद्वारे काम करत आहेत. म्हणजे त्या धार्मिक गोष्टीवरती काम करतात, आध्यात्मिक गोष्टींवरती काम करतात आणि सांस्कृतिक गोष्टींच्या वरती पण काय करतात, त्या काम करतात. त्याच्यानंतर ते त्यांच्या ज्या संस्था आहेत ह्या सगळीकडे म्हणजे बऱ्यापैकी काय केलेल्या आहेत, भारतभर काय आहेत, प्रसार केलेला आहे त्यांनी. मग त्यांचं म्हणणं काय होतं की, हॅलो, ऐकू येते ना सगळ्यांना? त्यांचं असं म्हणणं होतं की हो. योग म्हणजे काय, संपूर्ण जीवन एक काय एकात्मिक चळवळ आहे आणि ती पाहायची आहे त्यांनी सगळ्यांनी, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांचं कृष्णमूर्तींचं आणखीन काय होतं की योग या शब्दाचा अर्थ ते काय करत असत तर जोखड करणे असा आहे, परंतु त्याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की द्वैत आहे. म्हणजे एकात्मिक धारणेपासून संपूर्ण जीवाला एक म्हणून पाहणे किंवा त्याच्याकडे संपूर्णपणे पाहणे किंवा संपूर्णपणे कार्य करणे होत. आणि त्यांनी जीवनामध्ये एकात्मक चळवळ म्हणून पाहणे म्हणजेच योग, असं त्यांनी काय केलेलं आहे, वर्णन केलंय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं की डोक्यावर उभे राहणे किंवा आसनं करणे म्हणजे नुसता योग नाहीये, तर संपूर्ण जीवनाकडे एक प्रकारची चळवळ किंवा एकात्मकता म्हणून पाहणे म्हणजे काय आहे, योग आहे. तर त्यांचं अजून काय म्हणणं होतं योगाबद्दल, तर त्यांच्या अनेक भाषणांमध्ये ते विद्यार्थी किंवा तरुणांशी चर्चा करताना त्यांनी काय केलेलं आहे, योगाचा अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे.
त्यांचं असं म्हणणं आहे की योगाची एक विशिष्ट शाळा किंवा प्रणाली आहे आणि त्याला फक्त धर्म किंवा ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये बसवू नका, कारण ती एक काय आहे, जीवनशैली आहे आणि त्यामुळं कुणाच्या धर्माची किंवा कुणाच्या जातीची ती काय एकट्याची मक्तेदारी नाहीये. तर सगळ्यांनी काय केलं पाहिजे, योगाचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की अनेक नैतिक पैलू किंवा संवेदनशील संवाद स्वतंत्रपणे बुद्धिमान असलेल्या चांगल्या शरीराचे महत्व अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे काय, जर शरीर जर आपलं पूर्णपणे काय असेल, जर चांगलं शरीर नसेल तर आपल्याला काय होतं की बऱ्याच गोष्टी आपण अचीव करू शकत नाही. तर चांगल्या शरीराचे महत्व पण त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि योगाचं काय केलेलं आहे की जसं हा साईड इफेक्ट आहे आपल्याला, की योगाचं मेन मर्म काय तर तात्विक आणि आध्यात्मिक पैलू त्यांनी त्यांनी थोडासा त्याचा उल्लेख केला, परंतु ते फार त्याचा उल्लेख किंवा त्याचे पैलू त्यांनी टाळले. आणि त्यांचं महत्व त्यांनी कशामध्ये दिलं, तर योग म्हणजे प्राणायाम, संवेदनशीलता, बुद्धिमत्ता आणि आरोग्य यावर त्यांनी काही चर्चा केली किंवा उदाहरणं दिली आहेत. हम्म त्याच्यामध्ये मग मी तुम्हाला सांगितलं असं की योग त्यांनी कसं सांगितलं, की त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांनी म्हणजे फक्त आपण काय म्हणतो की योगाचा अर्थ त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आत्मा आणि शरीर यांचं मिलन म्हणतो किंवा आत्मा म्हणजे परमात्मा यांचं मिलन असं म्हणतो. परंतु योगाचा अर्थ म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रकारचा सुसंवाद असणे, म्हणजे सगळ्या आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या मन आणि शरीराचा एकमेकाशी सुसंवाद असणे, आपल्या आपल्या भोवतीच्या लोकांशी आपला सुसंवाद असणे, नंतर आपलं आरोग्य किंवा निरोगी आनंदी राहण्यासाठी आपण जे ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितपणे जेव्हा आपण सगळ्याचा बॅलन्स किंवा समायोजन साधतो, तर तो एक प्रकारचा योग आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आपण जे म्हणतो की आपण जे डेली काम करतो तर त्या ठिकाणी राहून त्या गोष्टींमध्ये तादात्म्य पावणे, तर त्याला आपण सध्या आपण काय म्हणतो की प्रॅक्टिकली योग असं आपण त्याला म्हणतो. कारण आपण जिथं आहे त्या गोष्टीमध्ये न राहता बाकीच्याच गोष्टींचा काय करतो, विचार करतो. हम्म तर तसं न करता की आपण ज्या ठिकाणी आहोत त्या गोष्टींमध्येच आपला शरीर, आत्मा, मन आणि बुद्धी जेव्हा चारही गोष्टी एकत्रपणे काम करतात तेव्हा काय घडतो, योग घडतो. कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची त्या कामामध्ये आपल्याला काय होते की तन्मयता येते. त्यांचं काय होतं की त्यांचे मेंदू आणि त्यांचं मन कसं होतं की कमालीचं सावध होतं. आणि त्यांनी सर्व योगाबद्दल सांगताना सांगितलं की योग कसा निरोगी ठेवतो किंवा योगाद्वारे आपण व्यायाम कसा करू शकतो किंवा जीवनाचा एक नैतिक मार्ग म्हणून आपण योगाकडे कसं पाहू शकतो ह्याचं त्यांनी बऱ्यापैकी उदाहरण दिलेलं आहे. तर त्यांचं अजून काय म्हणणं होतं की शरीर काय होतं की योगाने अत्यंत सजग आणि संवेदनशील बनते आणि म्हणून स्वतःची बुद्धिमत्ता एक प्रकारची वेगळी डेव्हलप होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बुद्धिमत्ता जर ही काय आहे की ती सुद्धा काय होते की आपल्या योगासनाने किंवा आपण जे म्हणतो ओंकार जाप किंवा आपलं प्राणायाम ह्या सगळ्यांनी पण काय होतं की आपल्या बुद्धिमत्तेला किंवा आपल्या शरीराला एक प्रकारची काय होते की झळाळी येते. आणि त्यामुळं काय होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की जर आहार किंवा आपला जो शाकाहारी आहार त्याला काय म्हणणं आहे की त्यांचं विलक्षण पवित्र मानतो ना आपण, पण त्यांचं म्हणणं होतं की तसं काही पवित्र मानण्याची गरज नाही. कारण हिटलर काय होता की हिटलर शाकाहारी होता, मुसोलिनी होता, पण बरेच जे योगी आहेत जे कमीत कमी काय होतात की शाकाहारच करतात. आणि पूर्णपणे त्यामुळे काय करतात, त्यांना शाकाहारी असल्यामुळे काय होतं की आध्यात्मिक किंवा सात्विक भावना जोपासण्याला काय होते, मदत होते असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर योग म्हणजे काय आहे तर सामंजस्य कौशल्य कृतीतच नाही तर अंतर्मनातही पाहिजे. योगाद्वारे जे सामंजस्य येतं ते फक्त कौशल्य जे आहे ते कृतीतच नाही तर अंतर्मनातही पाहिजे. म्हणजे योग ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी काय सांगितलं तर सुसंवाद किंवा कौशल्य जे केवळ कृतीतच नाही तर अंतर्मनातही पाहिजे. कृतीमध्ये जसं आपल्याकडे उत्तम कौशल्य असतं, योग व्यायाम करताना काय करतो आपण हे शोधून पण काढतो आणि शिकवतो पण. की म्हणजे जसं बघा आता श्वास घेताना आपण काय करतो, तर कुंभक कसा करायचा किंवा रेचक कसं करायचं हे कौशल्य आपण काय करतो, डेव्हलप करतो किंवा हळूहळू आपण काय करतो त्याचा वेळ वाढवत जातो. म्हणजे काय होतं की रक्तामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या काय होतो की पोचतो. परंतु हा तो काय आहे की शरीर निरोगी ठेवतो आणि जो म्हणजे चैतन्यपूर्ण ठेवतो. हा
निव्वळ व्यायाम नाहीये, तर तो काय करतो की आपल्या अंतर्मनावरती पण काय करतो, एक प्रकारचं किती नाही म्हटलं तरी मन, श्वास आणि मनाचा पूर्णपणे एक प्रकारचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या हळूहळू आपल्या मनामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता डेव्हलप होते आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला काय होतं की सात्विक वृत्ती आपल्यामध्ये जागृत होतात किंवा विचारांची आवर्तन कमी होतात आणि आपण अंतर्मुख होतो. आणि अंतर्मुख होतो तेव्हा काय होतं की आपोआपच आपण जागरूक होतो आणि आपण संवेदनशील होतो आणि त्यामुळं काय होतं की आपली बुद्धिमत्ता, आपली शांतता, आपली गुणवत्ता, आपल्या सगळ्याच गोष्टी काय होतात, त्यांचं काय होतं की एक प्रकारचं एक प्रकारचं म्हणजे आपल्यामध्ये तेज येतं किंवा झळाळी येते. हम्म. नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की कृष्णमाचार्याचं की आपण जर समजा तुम्ही योग करत असाल तर जबरदस्ती आपण केली नाही पाहिजे शरीरावरती, तर हळूहळू किंवा आपण जसं आपल्याला शक्य आहे तसं आपल्याला बळजबरी न करता किंवा विकृती न होता शरीरावरती हळू प्रमाणामध्ये आपल्याला जसं जमेल तसा योग आपण केला पाहिजे. आणि जर तुम्ही समजा योग करतच असाल तर काय करायचं की हळूवारपणे आपल्यामध्ये पुढे पुढे त्याच्यामध्ये आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की योगाभ्यास कुणीही करू शकतो, परंतु आध्यात्मिक किंवा अंतर्दृष्टी जागृत करणारे लोकांची संख्या काय आहे, खूप कमी आहे. आधुनिक लोकांना वाटतं की योग म्हणजे काय आहे, फक्त व्यायाम आहे, परंतु तो फक्त व्यायामच नाहीये, तर तुम्ही आयुष्यभर ती काय होतं की आध्यात्मिक अंतर्दृष्टी तुमची, तुम्ही जर नुसता व्यायाम म्हणून त्याच्याकडे पाहिला ना आयुष्यभर आपण जसं करतो तसं केलं तर तसं नाही होणार. तर आध्यात्मिक अंतर्दृष्टी जागृत होण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे किंवा कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती भरपूर प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे. कारण जी ऊर्जा आहे किंवा ही आहे ती तुमच्यामध्ये नैसर्गिकरित्या श्वासोश्वासामुळे काय होते, एक प्रकारची आपली प्राण ऊर्जा प्रत्येकामध्येच असते आणि ती प्राण ऊर्जाने आपण काय केलं पाहिजे की कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. योगाकडे फक्त व्यायाम म्हणून पाहिलं नाही पाहिजे की स्वतः आपण नेहमी आपण काय असतो की कुठल्या ना कुठल्या संघर्षात असतो, हे करू का ते करू, द्वैत्य आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण होत असतं आणि हा संघर्ष काय असतो की नेहमी सतत चालू असतो. आणि त्या संघर्षामुळे काय होते की आपल्यामधली काय होते ऊर्जा पूर्णपणे काय होऊ शकते की एक प्रकारे आपली ती ऊर्जा काय होते की त्या ऊर्जेमुळे आपल्या शारीरिक गोष्टी बऱ्याच काय होतात, कमी होतात. तर हे आपण न करता किंवा ते ऊर्जेमध्ये ते योगामुळे काय होतं की आपला द्वैत कमी होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, द्वैत कमी झाल्यामुळं आपल्यामध्ये योगामुळे काय होतं की आपली बऱ्यापैकी जी एनर्जी वाचते आणि आपण ती एनर्जी काय करू शकतो, आध्यात्मिक गोष्टींकडे वळवू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला बऱ्यापैकी विकास व्हायला किंवा आपला आध्यात्मिक विकास व्हायला मदत होते. नंतर यांचं जे काही आपण काय म्हणतो की त्यांचं जे शाळेचं शिक्षण आहे कृष्णमूर्तींचं, त्यांनी काय केलेलं आहे की बऱ्यापैकी त्यांनी 5 स्कूल इंडियामध्ये उभारलेले आहेत. म्हणजे एक इंग्लंडमध्ये आहे ब्रॉकवर्क पार्क स्कूल म्हणून आणि कॅलिफोर्नियामध्ये पण आहे. त्याच्यानंतर त्यांची अजून बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी खूप ठिकाणी काय आहे, त्यांच्या कृष्णमूर्ती फाउंडेशन्स म्हणून काय आहेत बऱ्यापैकी इंडिया आणि USA आणि इंग्लंडमध्ये त्यांच्या बऱ्याच काय आहेत शाळा आहेत. आणि त्या शाळांमध्ये बऱ्यापैकी ह्या म्हणजे जसा हा अभ्यास घेतला तसा योगाचाही बऱ्यापैकी अभ्यास घेतला जातो. नंतर ते काय होते की बऱ्यापैकी डिस्कशन किंवा म्हणजे आपण जे वक्ते असतात किंवा आपण जे प्रवचन करतो तर ते त्यांच्यामध्ये काय होते की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असायचा किंवा त्यांचं त्याच्यामध्ये महत्वाचा भाग होता. नंतर आपण त्यांचं जे आता जन्मतारीख फक्त बघितली त्यांची आपण आणि कुठे जन्म झाला पाहिलं ते, नंतर त्यांनी काय केलं की म्हणजे त्यांचा मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये जन्म झाला. त्यांचं नंतर आपण तेलुगू भाषिक आणि ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील कोण होते, जिद्दू नारायण्णा. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं की जिद्दू नारायण्णा आणि हे ब्रिटिश वसाहत प्रशासनाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. आणि कृष्णमूर्ती 10 वर्षाचे असतानाच त्यांच्या आई संजीवाम्मा यांचे
काय झालं की त्यांना साधारणतः 11 मुले होती, म्हणजे संजीवमान्यांना. आणि कृष्णमूर्ती हे त्यावेळेस काय होते की म्हणजे त्यांचे वडील जेव्हा तिथं प्रशासक अधिकारी म्हणून कार्य करत होते तेव्हा ते 10 वर्षाचे होते. नंतर त्यांचं कुटुंब 1903 मध्ये कुठे स्थायिक झालं, परत कुडाप्पा येथे स्थायिक झालं. आणि त्यांना तिथेच काय होतं की मलेरिया पण झाला होता, आणि त्यामुळे त्यांना अनेक वर्षापासून म्हणजे आजाराचा सारखा सारखा त्रास होत असे. त्यांना परंतु ते आणि लोक पण त्यांना बौद्धिकदृष्ट्या किंवा त्यांचे शिक्षक त्यांना बौद्धिकदृष्ट्या काय मानत, अपंग मानत. परंतु व किती नाही म्हणलं तरी कृष्णमूर्ती मूर्तींनी स्वतःला काय केलं की बऱ्यापैकी डेव्हलप केलं, आणि ते बऱ्यापैकी त्यांनी योगामध्ये खूप काम केलं आहे. की कृष्णमूर्तींच्या वडिलांचं काय झालं की 1907 साली ते काय झाले, निवृत्त झाले. आणि तेव्हापासून काय झाले की नारायणना 1882 पासून ते तिथे त्यांनी मग परत लिपिक म्हणून किंवा नियुक्त केलं गेलं त्यांना तिथं. आणि त्यामुळे तिथंच कुटुंबासह नारायणना काय तिथे गेले, तिथंच गेले. आणि तिथून पासून तिथंच ते कामाला लागले किंवा सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये तिथंच ते राहत असत. कृष्णमूर्ती कसे होते, लहानपणापासून ब्राह्मण कुटुंबात असल्यामुळे शाकाहारी होते. त्यांचं कुटुंब हे कठोर शाकाहारी होतं, आणि नैतिक आणि आध्यात्मिक कारणावर ते काय होते, मांसाहाराचा पूर्णपणे विरोध करत असत. नंतर कृष्णमूर्तींच्या कामामध्ये बरंच काय काय झालं, तर ते प्रथम कुठे भेटले तर चार्ल्स वेबस्टर लिडरबेटरला त्यांनी भेटले होते. आणि त्यांनी त्याला तिथे काय केला की म्हणजे त्यांनी चार्ल्सनी पाहिलं की स्वार्थाचा कुठलाही कृष्णमूर्तींमध्ये काय आहे, लवलेश नाही. आणि त्यांची आभा म्हणजे त्यांच्या भोवती एक वलय होतं. आणि किंवा त्यांचे विचार पाहून तो काय झाला होता की एकदम थक्क झाला होता. लोकांनी लीडर बिडरला खात्री होती की हा मुलगा काय होतं की आध्यात्मिक गुरु किंवा उत्तम वक्ता बनेल. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की कृष्णमूर्तींच्या चरित्रामध्ये आपल्याला जाणून येतं की त्यांचे जे 75 वर्षाचा आयुष्याचा काळ होता, त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कुणी चरित्र लिहिलं तर पुपुल जयकर यांनी काय लिहिलेलं आहे, चरित्र लिहिलेलं आहे. आणि ते म्हणतात की हा जो मुलगा आहे तो जे स्वतः पाहिल किंवा जे करेल तो, किंवा अस्पष्ट अशी लकीर जरी असली किंवा तो जर मंदबुद्धी जरी लोकांना वाटत असला, तरी आध्यात्मिक ह्याच्यामध्ये ते काय होईल, मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करेल, असं लोकांना किंवा लीडर बिटरला वाटत होतं. नंतर त्यांच्या शालेय कामकाजामध्ये पण त्यांनी काय केलं की 14 वर्षाच्या कृष्णमूर्तींनी 6 महिन्यामध्येच इंग्रजीमध्ये काय होत होते, सक्षमपणे बोलू शकत होते आणि लिहू शकत होते. नंतर ते काय करत असत की त्यांचे अॅनी बेझंट संबंध काय होते की घट्ट बंध निर्माण झाले, किंवा त्यांना सरोगेट मदर म्हणून पाहिले. आणि बेंझंटच्या प्रत्येक म्हणजे गोष्टींचा आणि बेंझंटच्या म्हणजे त्यांची काय की कृष्णमूर्तींना दत्तक घेतलं, त्यांनी कायदेशीर पालकत्व घेतलं. आणि त्यांना बऱ्यापैकी त्यांनी काय केलं की वाढवलं. आणि त्यामुळे कुटुंब आणि घरापासून ते काय झाले, विभक्त झाले. आणि ते पुढील वर्षामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी काय केला की प्रवास केला. त्यांनी कुठल्या कुठल्या शिक्षक संघटना, त्यांनी ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट ची स्थापना केली. तिला काय म्हणतात, OSE असं म्हणतात, ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट. आणि त्याला कृष्णमूर्ती यांचं प्रमुख नाव देण्यात आलं. ते वरिष्ठ थिओफिस्ट आणि विविध पदे त्यांनी काय केली आहेत, नियुक्त केले गेलेले आहेत. कमिंग ऑफ वर्ल्ड टीचरची शिकवण करणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांनी काय केलं होतं की सदस्यत्व खुलं केलं होतं. नंतर थिओसॉफिकल सोसायटीमध्ये किंवा हिंदू मंडळामध्ये किंवा भारतीय प्रेसमध्ये ह्याच्यामुळे काय होता, बऱ्यापैकी वाद निर्माण झाला की कारण त्यांनी प्रत्येकाला त्याच्यामध्ये काय केलं होतं की सदस्यत्व खुलं केलं होतं. नंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आध्यात्मिक आणि धर्मनिरपेक्ष मार्गदर्शन जर केलं तर शिक्षणामधील जागतिक शिक्षक काय होतील, बनतील. आणि त्यामुळं त्यांनी त्यासाठी काय केलं की बरंच काम केलं. नंतर कृष्णमूर्ती यांनी काय केलं की त्यांना शालेय शिक्षणामध्ये बऱ्यापैकी कधी समस्या त्यांचं आल्या नाहीत, किंवा त्या शैक्षणिक दृष्ट्या त्यांचा शाळेकडे फारसा कल नव्हता. परंतु त्यांनी काय केलं की त्यामुळे विद्यापीठातील काय केलं, शिक्षण सोडलं. आणि परदेशी भाषा त्यांनी काय केल्या, स्वीकारल्या. आणि काही काळाने त्या परदेशी भाषांमध्ये त्यांचं काय झालं की पूर्णपणे ओघवती किंवा त्याच्यावरती कमांड आली त्यांना.
त्यांच्यामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये काय असायचं, नेहमी एक संयम हेतू असायचा, वैश्विक दृष्टिकोन असायचा, जागतिक म्हणजे जागतिक ह्याच्यावरती काम करायची त्यांची खूप इच्छा होती. आणि त्यांनी काय केलं की आयुष्यभर त्यांनी काय केलं की सार्वजनिक प्रतिमा त्यांची त्यांनी निर्माण केली होती. म्हणजे त्यांच्याकडे असं फारसं काही नाही, पण लोक चुंबकासारखं त्यांच्याकडे काय होत असत, अट्रॅक्ट होत असत. कारण त्यांच्या विचारामध्ये किंवा त्यांच्या आध्यात्मिकमुळे त्यांना काय झालं होतं की त्यांना बऱ्याच ठिकाणी त्यांनी जी भाषणं दिली किंवा ओएससी मध्ये किंवा ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे त्यांच्या विचारांचा लोकांच्या वरती बऱ्यापैकी काय होता, पगडा होता. कृष्णमूर्तींनी काय होतं की वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं होतं, परंतु ते बऱ्यापैकी त्यांचा सगळा काळ काय गेला की इंग्लंडमध्ये गेला. त्यांनी जगभरामध्ये व्याख्याने दिली, बैठका केल्या आणि ओएससीचे प्रमुख म्हणून काय केलं, बऱ्यापैकी लेखन किंवा काम त्यांनी सुरू ठेवलं. त्यांचे त्यांनी काय केलं, सिडनी आणि कॅलिफोर्नियामध्ये पण त्यांनी काय केला, प्रवास केला. नंतर त्यांना क्षयरोगाचं काय होतं की निदान झालं आणि त्यामुळे काय होतं की त्यांना नित्य या भागातील त्यांना काय वाटलं की हवामान फायदेशीर ठरेल असं वाटलं होतं, परंतु त्यांची काय झाली की तब्येत त्यांची तब्येत बिघडली. म्हणजे त्यांना त्यांचे जे असं 1922 मध्ये जेव्हा कृष्णमूर्ती आणि नित्या म्हणजे त्यांच्या ज्या सहप्रवासी होत्या, त्यांनी दोघांनी काय केलं होतं की बऱ्यापैकी सिडनी ते कॅलिफोर्निया प्रवास केला होता, परंतु तिथं त्यांना त्यांच्या ज्या नित्या मैत्रिणी होत्या त्यांना काय झालं की क्षयरोगाचं निदान झालं. आणि त्यामुळं त्यांची बिघडलेली तब्येतीमुळे त्यांचं काय झालं की कृष्णमूर्तींना चिंता वाटू लागली. कारण ह्याचा परत त्यांना काय होतं की प्रसार करायचा होता, पुढे जायचं होतं. ओजई येथे त्यांनी काय केली, त्यांची भेट कोणाशी झाली की रोझालिंड विल्यम्स या तरुण अमेरिकेशी झाली. आणि दोघं काय झाले की त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे किंवा त्यांच्या तत्वविचारवंताच्या तत्कालीन कार्यामध्ये त्यांनी पण त्यांना बऱ्यापैकी समर्थन दिलं. अखेरपर्यंत त्यांच्या ट्रस्टची किंवा ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी काय घेतली, काळजी घेतली. ऑगस्ट आणि सप्टेंबर 1922 मध्ये काय केलं की कृष्णमूर्ती काय गेले की एका तीव्र जीवन बदलणाऱ्या अनुभवातून गेले आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रबोधन झालं, मनोवैज्ञानिक परिवर्तन झालं. आणि त्यामुळे काय झालं की त्यांना आध्यात्मिक अनुभव आला. आणि ही जी आध्यात्मिक अनुभवाची जी स्थिती होती ती 2 आठवड्यानंतर एक दीर्घकाळ टिकणारी स्थिती कृष्णमूर्तींची झाली. म्हणजे त्यांना त्या काळामध्ये आपोआपच आध्यात्मिक अनुभवाचा किंवा आध्यात्मिकेचा काय झाला की बऱ्यापैकी अनुभव आला. आणि ती बऱ्यापैकी ती वृत्ती किती 2 आठवडे साधारणतः टिकून होती. म्हणजे इतकं ते अध्यात्मामध्ये लीन होत होते. त्यांना कृष्णमूर्तींना म्हणजे 17 ऑगस्ट 1922 रोजी त्यांना कृष्णमूर्तींना काय झालं की मानेमध्ये तीव्र वेदना होत असल्याची तक्रार चालू झाली. आणि पुढे 2 दिवस काय झालं की त्याची खूप लक्षणे वाढू लागली. म्हणजे त्यामुळे काय व्हायला लागलं की वेदना व्हायला लागल्या, भूक न लागणे किंवा अधूनमधून बेशुद्ध अवस्था होणे असं त्यांना खूप जाणवायला लागलं. आणि त्यामुळे ही लक्षणे आपोआप काय होत गेली, तीव्र होत गेली. आणि काय केलं की वर वर पाहता काय वाटायचं की या सगळ्या प्रक्रियांमधून काय झालं की ते एक प्रमाणामध्ये म्हणजे अस्वस्थता किंवा वेदना याच्यामध्ये काय होतं की ते अधूनमधून लहान मुलांसारखे पण काय होत असत. आणि त्यामुळं शरीर त्यांचं काय होतं की म्हणजे हे सगळं त्यांना कंटिन्युअसली काय होत होतं की जाणवत होतं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार काय होतं की हा अनुभव साधारणतः त्यांना बऱ्यापैकी सतत जाणवत होता. म्हणजे ह्या दैनंदिन घडवून त्यांनी म्हणजे ते बऱ्यापैकी त्याचं काय केलेलं आहे की त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे लीडर बिटर किंवा इतर लोक काय म्हणत होते की हा अलौकिक अनुभव आहे, म्हणजे किंवा हा गुढ आहे की ते गुढ त्यांना कुणाला कळलेलं नाही किंवा सतत चालू असणाऱ्या त्यांच्या ध्यानाचं किंवा त्याच्यामुळे काय होत होतं की त्यांना तसं बऱ्यापैकी अनुभवांमधून किंवा त्या अनुभवातून ते जात होते. नंतर काय झालं की त्यांचं म्हणणं, त्यांनी योगामध्ये जी मधील कामगिरी केली किंवा योगामध्ये त्यांनी जी कामगिरी केली ती म्हणजे काय, तर त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यावरती काय केली, प्रवचनं दिली. त्यांनी बऱ्यापैकी योगामध्ये काय केलं की आध्यात्मिक ज्ञानाविषयी किंवा प्राणायामाविषयी, आसनांविषयी सगळ्यांविषयी काय केलं की बऱ्यापैकी प्रगती केली. त्यांनी त्यांचे म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या लोकांशी काय आलं की खूप मोठमोठ्या लोकांशी त्यांचे संबंध आले.
त्यांना दलाई लामांसह किंवा बौद्ध हिंदू विद्वानांशी त्यांची काय झाली, चर्चा झाली. आणि कृष्णमूर्तींची काय झाली की विविध पुस्तके अध्याय म्हणून प्रसिद्ध झाली. नंतर कृष्णमूर्ती यांना काय होतं की अनेक धार्मिक व्यक्तींमध्ये खूप मोठं मानाचं स्थान होतं. त्यांना काय म्हणत असत की गुरुंचे गुरु म्हणून संबोधले जात असे. रमण महर्षींना विचारण्यात आलं की कृष्णमूर्तींनी पूर्वेकडे स्टार ऑफ द स्टार का विसर्जित केले, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की जगातील शिक्षक आल्याने किंवा ऑर्डरचा उद्देश पूर्ण झाला म्हणून तो विसर्जित झाला, असा त्यांनी उल्लेख केलाय. म्हणजे त्यांचं बऱ्यापैकी प्रभावित उल्लेखनीय व्यक्तींमध्ये त्यांचं कृष्णमूर्तींचं म्हणजे कृष्णमूर्तींनी कुठल्या कुठल्या व्यक्तींना प्रभावित केलं होतं, तर जॉर्ज बर्नार्ड शॉ, डेव्हिड बोहम, जवाहरलाल नेहरू, दलाई लामा, ऍडलॉस हक्सले, ॲलन वॉट्स, हेन्री मिलर, ब्रुस ली, टेरेन्स स्टॅम्प अशा अनेक मोठमोठ्या लोकांच्या वरती काय होतं की कृष्णमूर्तींच्या विचारांचा पगडा होता किंवा कृष्णमूर्तींनी त्यांना प्रभावित केलं होतं. नंतर त्यांच्या बरेच ऑडिओ, व्हिडिओ, सीडी, संगणक, ऑनलाईन गोष्टी काय होतात की त्यांच्या संघटनेतर्फे किंवा फाउंडेशन तर्फे बऱ्याच ठिकाणी वेबसाईटवर किंवा टेलिव्हिजन प्रोग्रामवरती किंवा व्हिडिओवरती बऱ्यापैकी काय होतं की त्यांचं सगळीकडे त्यांचा प्रसार केला जातो. नंतर त्यांनी 1980 मध्ये एक मन स्वतंत्र आनंद का शोधतोय किंवा ह्या असं त्यांनी काय केलेलं आहे की बऱ्यापैकी त्याच्यावरती पण प्रवचनं किंवा त्यांची व्याख्यानं आहेत. त्याच्यानंतर त्यांचे त्यांचं एक कृष्णमूर्तींचं जेम्स हार्पूर म्हणून काय आहे की पॅथलेस कंट्रीज म्हणून पात्र किंवा त्यांची पुस्तकं बऱ्यापैकी आपल्याला काय करतात, वाचायला मिळतात. नंतर त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्यांबद्दल किंवा त्यांचं याच्याबद्दल आपण सगळं म्हणजे काय आहे की पाहिलेलं आहे आता. नंतर त्यांचा मृत्यू तर आपण पाहिला की म्हणजे साधारणतः 17 फेब्रुवारी 1986 साली वयाच्या 90व्या वर्षी त्यांचा मृत्यू कुठं झाला की ओजाई कॅलिफोर्निया US मध्ये त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. म्हणजे थोडक्यात काय होते, ते तत्वज्ञानी होते, लेखक होते, शिक्षक होते आणि त्यांचे पालक म्हणजे त्यांनी काय की त्यांच्या खऱ्या आई वडिलांपासून त्यांना कोणी दत्तक घेतलं तर ॲनी बेझंट त्यांनी काय घेतलं, त्यांना दत्तकच घेतलं आणि त्यांनी 20व्या शतकामध्ये त्यांचं तत्वज्ञान सगळीकडे, भारतीय तत्वज्ञान जे आहे ते त्यांनी सगळीकडे पूर्ण बाहेरच्या देशामध्ये काय केलं, त्यांनी पसरवलं. आणि त्यांची संस्था काय तर कृष्णमूर्ती फाउंडेशन म्हणून त्यांची काय आहे, एक प्रकारची संस्था आहे आणि त्याच्याद्वारे बऱ्यापैकी योगाचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं काम चालू असतं. कुणाला काय अडचण आहे का ह्याच्यामध्ये? त्यांच्या पुस्तकांमध्ये बरीच नाव आहेत. द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम, कॅमेटरीज ऑन लिव्हिंग, आणि त्यांचं सार्वजनिक भाषण पण आहे की आपल्याला मृत्यूच्या 1 महिन्याच्या आधीचे ओजे कॅलिफोर्नियामध्ये ते पण व्हिडिओ किंवा ऑडिओ आपल्याला पाहायला मिळतात. आपले बऱ्यापैकी मला वाटतं ऐकू येते ना सगळ्यांना? हो आपले मॅडम. हो 10 मॉडर्न थिंकर्स काय आहेत की आपले बऱ्यापैकी संपलेले आहेत. मॅडम, अय्यंगारचं झालंय का आपलं? हो, BKS अय्यंगार पण झाले की मॅम. ठीक आहे मॅम. BKS सगळंच झालंय. मी तुम्हाला आता नोट्स पाठवून देते. म्हणजे आता सगळेचे म्हणजे मॉडर्न थिंकर संपले, म्हणजे 10च्या 10 मॉडर्न थिंकर जे होते ते सगळे संपलेले आहेत आज. कुणाला काही अडचण आहे याच्यामध्ये? मॅडम नोट्स पाठवून द्या फक्त. हो हो, नोट्स पाठवून देतो. म्हणजे ऍक्च्युली जिद्द करून म्हणजे कृष्णमूर्ती म्हणजे काय, ते दर्शनशास्त्राचा त्यांचा खूप मोठा म्हणजे तत्वज्ञान म्हणजे काय तर फिलॉसॉफी आपण जे दर्शनशास्त्र म्हणतो, आणि आध्यात्मिक विषयावरती ते प्रवचन आणि लेखनकार होते. मानसिक क्रांती घडवून आणली त्यांनी, म्हणजे सायकोलॉजिकल रिव्हॉल्युशन त्यांनी काय घडवून आणली, म्हणजे ध्यान किंवा मानवी संबंध, समाजात सकारात्मक परिवर्तन कसं करायचं किंवा ह्याच्यावरती ते बऱ्यापैकी जोर देत असत. नंतर त्यांनी कुठल्याही धर्मावरती बौद्ध धर्माने ते जास्त प्रभावित होते, परंतु त्यांनी सगळ्या धर्मांना समधर्म समभावानी म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, वापर त्यांनी कशा कशावरती दार्शनिक विचारामध्ये दर्शन, सत्य, दुःख आणि भोग, भय, मृत्यू या 5 गोष्टींवरती त्यांनी काय केलेलं आहे, बऱ्यापैकी मतं मांडलेली आहे. म्हणजे त्यांच्यामुळे त्यांच्या मते काय होतं की दर्शन जे आहे, जे दर्शन म्हणजे काय तर ज्याच्यामुळं सगळ्या लोकांमध्ये प्रेम, जीवन, प्रज्ञा आणि जागृत करतं किंवा
शिक्षण संस्थानांनी जरी आपल्याला काही दर्शनांच्या नावावरती जे काही शिकवलंय किंवा वाचायला दिलंय, त्याच्यापेक्षा पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यापेक्षा आपण सत्य पाहायला शिकलं पाहिजे, की ज्या दर्शनामुळे किंवा ज्याच्यामुळे आपल्यामध्ये सगळ्यांना एक साथ म्हणजे एकत्र आणतं, जे प्रेम निर्माण करतं आणि प्रज्ञा किंवा बुद्धीचं आपल्यामध्ये एक प्रकारची जागृती करतं, ते म्हणजे दर्शन. सत्य म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सत्याला म्हणजे पर्यंत पोहोचण्याला कुठलाही राजमार्ग नाही. ते सत्य आपल्या मनातच किंवा आपल्या अंतर्मनातच लपलेलं आहे. ते प्रत्येकाने आपलं शोधलं पाहिजे. दुःख आणि दुःखभोगांबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं की कष्टाचा संबंध काय आहे, शरीराशी किंवा मानसिक पीडेशी संबंध आहे. परंतु शारीरिक पीडेला आपण काय करतो, औषध घेतो. परंतु मानसिक पीडा दूर करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, की आपल्याला मनोवैज्ञानिक गोष्टींची किंवा भूत आणि भविष्य गोष्टींचं काय होतं विचार करून आपण दुःखी किंवा भोग होतो. परंतु आपण योगाचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये करून आपल्या मानसिक दुःखांपासून आपण दूर होऊ शकतो. भय म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टींना भीती, हे त्यांनी काय म्हणत की गंभीर आजार म्हणत, की भीतीमुळे आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याच गोष्टी आपण काय करूच शकत नाही, कारण घाबरल्यामुळे आपण त्या गोष्टी करायलाच जात नाही. तर तसं न करता त्यांनी काय सांगितलं होतं, की आपल्या आत्म्याचं ज्ञान करून घ्या. आत्म्याचं ज्ञान केलं की आपोआपच भय किंवा भीती निघून जाईल आणि मुक्ती त्याच्यामुळे संभव होईल. आणि मृत्यूला सगळंच म्हणजे आपण आता हे पतंजली योग सूत्रामध्ये पाहतो की मृत्यूला काय होतं, की अभिनिवेश किंवा मृत्यूची भीती हे प्रत्येक विद्वानाला पण आहे. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मृत्यूला का घाबरतो लोक हे त्यांना कळतच नाही. ते असं म्हणतात की मृत्यू काय असते, की दोन प्रकारचे असते, एक शारीरिक मृत्यू आणि मनाचे मृत्यू. शारीरिक मृत्यू काय तर अनिवार्य घटना आहे, ती काय कोणालाच चुकलेली नाही. पण मनाचा मृत्यू हा वास्तविक मृत्यू आहे. त्यामुळं मनाचं स्वास्थ्य ठेवणं किंवा मनावरती काम करणं हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. शारीरिक मृत्यू तर सगळ्यांनाच येतो, पण मनाचा मृत्यू जीवन जगत असताना न येऊन देणं हा त्याचं सगळ्यात महत्वाचं त्यांचं असं म्हणणं आहे, की विचार आहे. आणि शैक्षणिक विचारांमध्ये काय विचार करतायत, की त्यांचं म्हणणं की शिक्षा काय करते, व्यक्तीला महत्वाकांक्षी बनवते. आणि दुसरं काय करते, नंतर म्हणजे कॉम्पिटिशनची भावना निर्माण करते. कारण प्रतियोगिता ठेवतो आपण शैक्षणिक ह्याच्यामध्ये, आणि प्रतियोगिता असल्या की काय होतं किंवा स्पर्धा असली की काय होतं, आपोआपच काय होतं की ती मुलांचं शोषण करते आणि मग बऱ्याच वाईट गोष्टींचा जन्म होतो. नंतर वर्तमान शिक्षा कशी आहे, की तिचा मुख्य उद्देश काय, व्यवसाय प्राप्त करणे किंवा व्यवसाय प्राप्त करून नोकरी प्राप्त करणे आणि पैसे मिळवणे हा लोकांचा उद्देश आहे. परंतु शिक्षणाचा उद्देश तो नसावा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वर्तमान शिक्षा ही पण काय भीतीवर आधारित आहे, कारण परीक्षेमध्ये नापास होईल या दृष्टीने आपण काय करतो, अभ्यास करतो. तर तसं न करता आपण काय केलं पाहिजे, की आपलं भयभीत न होता किंवा काहीही न विचार करता त्यांनी काय केलं पाहिजे, पूर्णपणे आध्यात्मिकरित्या किंवा शिक्षेचा तसा विचार न करता आपल्याला त्याचा चांगल्या गोष्टींसाठी किंवा चांगल्या विचारांसाठी आपण शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. नंतर कृष्णमूर्तींनी काय केलं, की त्यांची बऱ्याच रचना किंवा त्यांची पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी ध्यान किंवा विज्ञान, सृजनशीलता अशा बऱ्याच गोष्टी किंवा शिक्षा आणि संवाद आणि शिक्षाचं आपल्या जीवनामध्ये तात्पर्य काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी बरीच चर्चा केलेली आहे. मी तुम्हाला सगळे नोट्स पाठवून देते, ह्यात काय अडचण नाहीये ना? नाही मॅडम, नाही.